आणि सर एवढ्या अभंगांना तुम्ही आता ध्वनिमुद्रित केलंय आणि त्या चाली ज्या आहेत त्या परंपरागत आलेल्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे, पण तरी ध्वनिमुद्रित करताना एक फार अवघड गेलंय किंवा आता काय करावं अशी कुठली असा कुठला प्रसंग आहे का कोणत्या अभंगाला पकडून? नाही, खरं तर सगळं रेकॉर्डिंग करताना खूप आनंदमय वातावरण होतं, कारण आवडीचा विषय लहानपणापासून त्याच परंपरेत वाढलो, त्याचाच गोष्टी असल्यामुळे ते करताना आनंद आला. एक त्यातला जो अभंग आहे तो आपले सुप्रसिद्ध संगीतकार स्वर्गीय आनंद मोडक काका यांनी संगीतबद्ध केलेला राजस सुकुमार हा अभंग आहे आणि चंद्रकांत काळे सरांच्या आवाजात आपण तो ऐकलेला आहे, तो आपण याच्यामध्ये पुन्हा आणलेला आहे. आणि त्याचबरोबर एक म्हणजे कसं झालं की वारकरी शेकडो वारकरी चालीत, पारंपरिक चाली, ही का ही का ही का, नाही माऊली नाही माऊली नाही माऊली, आणि मुद्दाम जी चाल आपण आत्ता ऐकतो ती मुद्दाम साधी सरळ चाल असल्यामुळे मी म्हटलं ही काय आवडणार नाही म्हणून बाजूला, म्हणजे मी ऐकवली नव्हती. आणि अजय दादा आणि दिग्पाल ऑफिसमध्ये असताना मी सहज म्हटलं आता ही ऐकूयात एकदा, आणि मी ऐकवलं की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुनिया, चालविसी हाती धरुनिया, ही पारंपरिक चाल आहे. अजय दादा दिग्पाल म्हणले माऊली काय राव चांगलं चांगलं जाऊ तुम्ही लपून ठेव, म्हटलं असं नाही, हेच पाहिजे म्हणलंय. आणि ह्या चाली काय माहिती का गंमत, या खेड्यापाड्यामध्ये शेकडो वर्ष गायल्या जातात. आपल्याकडं गावकरी भजन असतं, शेतकरी जेव्हा रानावानातून येतात रात्री, एक विरंगुळा आणि भक्ती दोन्हीचं एक मिश्रण असलेलं म्हणजे गावकरी भजन. प्रत्येक गावात विठ्ठलाचं मंदिर असतं, मारुतीचं मंदिर असतं, शंकराचं मंदिर असतं, सगळे रात्री जमतात. बरं तिथं वैशिष्ट्य काय, ज्याला गाता येतो तो गातो, ज्याला येत नाही तोही गातो. आणि हे संतांनी सकाळासी येथे आहे अधिकार, इथं कोणी लहान थोर कोणी नाही, यारे यारे सान थोर याती भलते नारे नर, सगळ्यांनी या आणि हा आनंद लुटा. त्यासाठी मग माझे गुरु डॉक्टर रामचंद्र देखणे सर नेहमी सांगायचे भजनात काय आनंद आहे, जो आनंद योग्याला समाधीचा तो सर्वसामान्य माणसाला भजनाचा आहे. आणि म्हणून ही भजन परंपरा जी शेकडो वर्ष आपल्याला संतांनी दिलेली, तो त्या पद्धतीने ती पोहोचवण्याचं जेव्हा एक भाग्य लाभलं तेव्हा खूप आनंद झाला. आणि अवघड असं काही नाही हो, संतांनी एवढं सोपं करून ठेवलंय, आपल्याला थोडे तरी कष्ट पडले पाहिजेत. नक्कीच सर, आणि इतकं छान वाटतं मला सरांची गप्पा मारून. अशाच तासनतास गप्पा चालत राहिल्या तर इतकं ज्ञान मिळत राहणार आहे. पण तुम्हाला हे ज्ञान मिळणार आहे 7 नोव्हेंबर रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, कारण आपला लाडका चित्रपट, लाडक्या दिग्दर्शकाचा चित्रपट दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित अभंग तुकाराम प्रदर्शित होतोय.